तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या लेक्चरमध्ये. आणि आपण बघणार आहोत की आजचं सेशन जे आहे ते फिल्म इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे असतो तो आहे फिल्म जॉनर्स. फिल्म जॉनर्स का? कारण की आपल्याला कॅटेगरी समजते आहे. आणखीन जर तुम्ही रायटर असाल तर तुम्हाला पुढं कसं जायचं हे तुमच्या लक्षात येतं. ओके, तर आपण जास्त वेळ न घालवता स्टार्ट करू, कारण की हे लेक्चर थोडं लांबणार आहे असं वाटतं आहे. बघू. ओके, तर व्हॉट इज फिल्म जॉनर? ओके, तर यामध्ये कसं असतं, कॅटेगरी किंवा टाईप, कारण की आपल्याला त्याचं बायफर्गेशन करणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मग आपलं कन्फ्युजन होतं कुठल्याही गोष्टीत घेतलं तर. त्याला जर तुम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये ही अमुक एक गोष्ट किंवा ती एक गोष्ट अशी असं जोपर्यंत तुम्ही बायफर्गेशन करत नाही तोपर्यंत त्यामध्ये क्लॅरिटी येत नाही. त्यानंतरनं येतं की कोणत्या बेसिसवर आपण करतो. त्यामध्ये कथा शैली आणि विषयावर आधारित आपण त्याची कॅटेगरी वेगवेगळी करतो. प्रेक्षकांना काय पाहायचं आहे, प्रेक्षकांना काय पाहायला मिळतं याची कल्पना येते. म्हणजे काय की तुम्हाला एकंदरीत तो जॉनर तुमच्या आवडीचा आहे का हे तुम्हाला बघितलं लक्षात येतं की मी ही फिल्म बघू की नाही. फॉर एक्झाम्पल, काही लोकांना हॉरर फिल्म आवडत नाहीत, मग ते जर हॉरर फिल्मचा जॉनर आहे हे कळालं तर ती जाणार नाहीत. काही लोकांना कॉमेडी फिल्म्स आवडतात, मग कॉमेडी जॉनरची फिल्म आहे म्हटलं ती आवर्जून बघायला जातात. हा एक सिम्पल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग आणखीन प्रोडक्शनमध्ये तुम्हाला बरं जातं. मार्केटिंग आपल्याकडे एक की पॉईंट राहतो ना की हां, माझी ही हॉरर फिल्म आहे, तुम्ही बघायला या. लोकांमध्ये अजून त्या बाबतीत क्युरिओसिटी वाटते. ओके, आणखीन एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर KGF बाबतीत लोकांची क्युरिओसिटी आहे. KGF ॲक्शन मूव्ही युनिवर्स आहे, त्यामुळं तिथं त्याचा एक फॅनबेस वेगळा आहे. ओके, तर त्यानंतरनं जॉनर का मॅटर करतात? कारण की मी जसं म्हटलं की चित्रपटांचे वर्गीकरण करण्यात येते, योग्य प्रेक्षकांना आकर्षित करता येणं शक्य होतं यामध्ये. आता यामध्ये कसं आहे की भरपूर वेळा आपला टार्गेट ऑडियन्स फिक्स असतो. एकदा का तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स समजला की त्यांच्यापर्यंत तुम्ही काय पोहोचवणार आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येते. म्हणजे हॉरर मूव्हीजबद्दल आवड असणारी भरपूर लोकं असतात की मग त्यांच्यासाठी आपण पर्टिक्युलर हॉरर मूव्ही कशी असली पाहिजे, काय त्यामध्ये एलिमेंट असले पाहिजेत हे आपण त्यामध्ये सांगू शकतो. आणखीन ॲज अ रायटर तुम्हाला एक दिशा मिळते की बाबा मला हॉरर मूव्ही लिहायची आहे किंवा कॉमेडी मूव्ही लिहायची आहे किंवा ॲक्शन मूव्ही लिहायची आहे, तर माझा एक प्लॉटचा बेस तयार असतो. ॲक्शन मूव्हीमध्ये मी कॉमेडी टाकीन तडका म्हणून. खरं ॲक्शन मूव्ही म्हटलं की मला इथंपर्यंत जायचं, माझ्या हिरोचं हे गोल आहे आणि माझा विलन हे करणार आहे आणि मग मी इथं जाणार. KGFमध्ये जर गरुडाला रॉकीनं मारलंच नाही तर KGFमध्ये ती गोष्ट राहणार नाही ना. यूट्यूब निर्मितीसाठी उपयुक्त आहे. यूट्यूब हे प्लॅटफॉर्म परत फिरून यूट्यूबवरच येते. कारण कसं आहे माहिती आहे, यूट्यूबमध्ये तुम्हाला जे हे मिळतं ना, काय म्हणते, आर्टिस्टिक फ्रीडम मिळते, जबरदस्त आहे. तिथं तुम्हाला कोणी बॉस नाही की तू असं कर तसं कर. तुम्हाला वाटलं फिल्म बनवावीशी, कॅमेरा घ्या, तुमची टीम घ्या, बिंदास जावा. त्यानंतर आपण त्याचं एक हे करू, कॅटेगरी कुठल्या आहेत नॉर्मल आपण बघू. ॲक्शन, कॉमेडी, ड्रामा, हॉरर, रोमॅन्स, थ्रिलर, सायन्स फिक्शन, डॉक्युमेंटरी, माहितीपट आणि ॲनिमेशन. हे एक बेसिक आपण जॉनर आहेत असं समजून आपण त्यानुसार पुढं जाऊ. ॲक्शन जॉनर जे की भरपूर लोकांना आवडते. मला फिल्म प्रत्येक प्रकारची आवडतात, त्यामध्ये काय हेच नाही. मग आता ॲक्शन म्हणजे नेमकं काय येणार की ज्यामध्ये शारीरिक ॲक्शन असेल, रोमांच, गाड्या उडवतात, रोहित शेट्टी, मारामारी, पाठलाग, स्पोर्ट. आणि ॲक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की स्टोरी ही अशी एकदम स्पीडी असते. याचं अजून एक एक्झाम्पल फास्ट अँड फ्युरियस फ्रँचाईज. नायक विरुद्ध खलनायक, KGF, गरुडा वर्सेस रॉकी असलाच पाहिजे. तोपर्यंत त्यामध्ये मजा येत नाही भाऊ, मजा येत नाही. बॅटमॅन वर्सेस जोकर असं गोष्ट सांगताना. अँड ॲक्शन मूव्हीजमध्ये सगळ्यात आपल्याकडं मध्ये सांगायचं झालं तर RR आहे, बाहुबली आहे, सुपर हिरो फिल्म्स. बट माय फेवरेट इज जॉन विक.
जर तुम्हाला ॲक्शन मूव्हीज आवडत असतील आणि जर तुम्ही जॉन विक बघितला नसाल तर जा जॉन विक सिरीज पहिल्यापासून बघा. आणि माझा एक डायलॉग त्यामधला आवडता आहे, दॅट फकिंग नोबडी इज जॉन विक. एका डायलॉगवर पूर्ण सिरीजचं असं भरून ठेवलं. बघा रे बघा, जॉन विक खरंच बघा. त्यानंतर ना कॉमेडी जॉनरमध्ये प्रेक्षकांना हसवण्यासाठी बनवलेले जातात. हलकीफुलकी कथा असते, विनोदी प्रसंग आणि पात्रे. यामध्ये हलचल आणखीन अशीही बनवी तर ऑल टाईम फेवरेट आहे माझी. तुम्ही किती वेळाही बघा, ही फिल्म कधीही तुम्हाला कंटाळा येत नाही. तर आपण आता पुढच्या जॉनरकडे जाऊ. त्यानंतर ड्रामा म्हणजे काय, भावना, नातेसंबंध, वास्तववादी पात्रे, गंभीर कथा, आणखीन वास्तव जीवनावर आधारित. म्हणजे आपण हे घेऊ शकतो, थांबा एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक आपण 3 इडियट्स किंवा तारे जमीन पर सारख्या मूव्हीज घेऊ शकतो की ज्यामध्ये ऑडियन्सची एक इमोशनल व एक मेसेज दिला जातो. ओके. त्यानंतर हॉररकडे बोलू. हॉररमध्ये आता मला एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाही, बट तरी पण आपण आलोच आहे तर बघू. भीती निर्माण करण्यासाठी बनवलेले चित्रपट, भूताटकी, अलौकिक घटना, अंधार, तणावपूर्ण वातावरण, टेन्शन हा हॉरर मूव्हीचा फार महत्त्वाचा इलेमेंट आहे. हॉरर मूव्हीमध्ये जर टेन्शन नसेल ना तर ती हॉरर मूव्ही म्हणताच येत नाही. अचानक घडणारे प्रसंग या बाबतीत मला एक फिल्म आहे हॉलिवूडची, त्यामध्ये एक ती नटी मे बी इट्स कॉन्जरिंग, ती अशी बेसमेंटमध्ये जाते, पूर्ण अंधार असतो आणि जस्ट इमॅजिन पूर्ण डार्क म्हणजे पूर्ण अंधार आहे आणि त्या हिरोईनच्या कानाच्या शेजारी फक्त एवढंच वाचतं. आई शपथ, अफलातून. हॉररमध्ये कॉन्जरिंग आणि एक वीराना. रामसे ब्रदर्स आपल्या इकडं भारतामध्ये एक काळ भावांनी गाजवला रामसे ब्रदर्सनी. आत्ता आपल्याला त्या कदाचित तेवढं असं कनेक्ट होणार नाहीत, खरं त्यावेळी त्या हॉररचा एक दबदबा वेगळाच होता. त्यानंतर रोमॅन्टिक जॉनर, प्रेमकथांवर आधारित, पात्रांमधील भावनिक नाते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची फिल्म एकच मला आवडेल, सैराट. नो डाऊट ब्रो, नो डाऊट. नात्यांमधील अडचणी, आनंद आणि दुःख, एक खिळवून ठेवणारी कथा असते यामध्ये. ऑल टाईम हिट DDLG, टायटॅनिक हे एक एक्झाम्पल आपल्याला देता येते. त्यानंतर आपण जाऊ थ्रिलर जॉनर. यामध्ये परत तणाव, उत्कंठा, क्युरिओसिटी, पाहिजेच. अनपेक्षित वळणं. थ्रिलरमध्ये आता रिसेंटली मी बघितलेली एक म्हणजे AK वर्सेस AK, यूट्यूबला आहे, जाऊन बघा. अनुराग कश्यप वर्सेस अनिल कपूर. गुन्हे आणि रहस्य, प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणे. यामध्ये आपल्याकडचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे दृश्यम आणि अंधाधुंद, पंटास. त्यानंतर आपण एक सायन्स म्हणजे ज्यामध्ये विज्ञान, भविष्यकाळातील कल्पना, अंतराळ, रोबोट्स, प्रगत तंत्रज्ञान, कल्पनारम्य कथा. आपण यामध्ये नो डाऊट इंटरस्टेलर, द क्रिस्टोफर नोलन्स इंटरस्टेलर, आणि इंडियामध्ये आपण कोई मिल गेला म्हणू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंटरी, इट इज व्हेरी म्हणजे फार महत्त्व आणि अभ्यासपूर्ण असणारा हा प्रकार आहे. यामध्ये वास्तव घटनांवर आधारित शैक्षणिक व माहितीपूर्ण असतात. मुलाखती, वास्तववादी दृश्य आणि काल्पनिक कथा नसते यामध्ये कसं आहे की तुम्हाला एक डॉक्युमेंटरी ज्या लोकांना मसाला मूव्ही बघायची सवय आहे त्यांना डॉक्युमेंटरी कदाचित बोरिंग वाटू शकतात, बट भाऊ एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आवर्जून त्या विषयासंदर्भात कुठलीही डॉक्युमेंटरी अवेलेबल असेल तर बघा. देखो मेरी जान. ओके. त्यानंतर डॉक्युमेंटरी फिल्म एक्झाम्पल, निसर्ग माहितीपट, ऐतिहासिक विषयावर, सामाजिक विषयावर असलेले चित्रपट. ओके. त्यानंतर ॲनिमेशन म्हणजे काय, आता मला तुम्हाला एक्स्ट्रा काय सांगायची गरज नाही. चित्रे, संगणक, ग्राफिकद्वारे वास्तविक शूटिंग नसते. सर्व वयोगटात लोकप्रिय आहेच. डिझनी इज द बेस्ट एक्झाम्पल. अमर्याद सृजनशीलता, क्रिएटिव्हिटीला
भयानक स्कोप आहे या ॲनिमेशनमध्ये, कारण की इथं तुम्हाला असं काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की असंच पाहिजे. तुमची क्रिएटिव्हिटी. टॉय स्टोरी अँड लायन किंग. हो, चूजिंग जॉनर फॉर यूट्यूब फिल्म मेकिंग. आता तुम्ही एक नवीन फिल्म मेकर असाल तर तुम्ही यूट्यूबवरती फिल्म बनवू शकता, आणि त्या बनवत असताना यूट्यूबसाठी स्पेशली तुम्हाला तुमचा टार्गेट ऑडियन्स निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर बजेट आणि तुमच्याकडे इक्विपमेंट कोणती कोणती आहेत, आवडीनुसार तुमचा जॉनर काय आहे हे पहिला डिसाईड करा. आणि त्याच प्रकारच्या तुमच्या चॅनलची ओळख बनेल असा जॉनर. आता फॉर एक्झाम्पल मी हॉरर मूव्हीज अपलोड करायला चालू केला तर माझ्या चॅनलवर लोक येत जातील ना, या चॅनलवर हॉरर मूव्हीज आहेत म्हणून. ओके, म्हणजे इन शॉर्ट ब्रँड बिल्डिंग आणि ऑडियन्सची एक कनेक्ट. ह्याची एक समरी आपण काय बघू की चित्रपटांची शैली व कथा. ओके, ह्याच्यावरून आपण जॉनर ठरवतो. अनेक प्रकार उपलब्ध आहेत, प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्य आहेत प्रत्येक जॉनरची. समजलेली चांगली फिल्म मेकिंग करता, म्हणजे जर तुम्हाला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला बेसिक जॉनर म्हणजे काय माहिती असेल ना, तर भाऊ तुमचं पुढं बरं होतं स्क्रिप्ट आणि हे लिहिताना. हे मी का बनवतो, कारण की बेसिक आत्ता टेक्निकली तुम्हाला भरपूर यूट्यूब चॅनलवर टेक्निकल नॉलेज मिळेल. बट लेट मी क्लिअर वन थिंग, कॉन्सेप्ट्स क्लिअर असणं आपल्या फील्डमध्ये फार 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 महत्त्वाचं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन लेक्चरमध्ये. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा. काही शंका असतील तरी देखील मला कॉमेंट करा. अदरवाईज यू कॅन मेल मी. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. ओके, बाय बाय, सी या.